गेले होते, दाभेकरांकडे. छानपैकी संध्याकाळची उपासना वगैरे झाली. मला वाटतं चातुर्मास समाप्ती होती का 3 दिवसाचा काही उत्सव होता म्हणून महाराजांनी संध्याकाळी त्या घरच्या माऊलींना सांगितलं की असं करा. माय बोलवून घेतलं त्या घरच्या बाईला. म्हणे सगळे मोठे मोठे जे घरातले भांडे आहेत ना, डेगी वगैरे, डेगी मोठे पातेले वगैरे सगळे स्वच्छ घासून ठेव, उद्या सकाळी कुरवंडी करायची म्हणाल्या. त्या माऊलींनी सांगितल्याप्रमाणे महाराज आले म्हणजे काय हो, महाराज म्हणजे आनंद मूर्ती, जिथे जातील तिथे आनंदच. आणि रात्री त्या माऊलीने सगळं केलं. सकाळची ते कुरवंडी रात्री सगळं मांडून ठेवलं, पणत्या काढून ठेव म्हणले. एकावर एक डेगी पातेले ठेवले, त्याच्याला ते कणकीचं हे लावून पणत्या लावल्या, तेल घालून वाती घालून फक्त सकाळी वाती लावायच्या. छान सकाळची काकड आरती झाली. आणि काकड आरती नंतर महाराजांनी कुरवंडी म्हणजे काय, कुरवंडी कशाची करायची, कुरवंडी का करायची, या सगळ्याचं विश्लेषण, या जीवाची कुरवंडी नाही का, ते सगळं महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. बरीच छोटं गाव, एक 40-50 लोक भोजन प्रसादाला होते म्हणून त्या बाईंनी आपल्या यजमानांना सांगितलं आणि बीबीवरून 10 लिटर दूध मागून घेतलं. उपासना, महाराज, रामाचा नैवेद्य, ह्या किती दिसायला साध्या गोष्टी. हो महाराज आले ते उपासना झाली असं नाही. भागीरथीचं तीर्थ आपण जे घेतो त्याचं महात्म्य काय, त्या तीर्थाचं महात्म्य काय. दोघा जावांनी काहीतरी मला वाटतं सोहळ्यामध्ये छान स्वयंपाक केला. चुलीवर स्वयंपाक सगळा छानपैकी स्वयंपाक केला. मोठ्या पातेल्यामध्ये ते 10 लिटरची छान बासुंदी केली. दुपारी रामाचा नैवेद्य झाला. आणि आता पंक्ती वाढायच्या. तिकडे पानं मांडले ओसरीवर. घरातल्या बाई आणि त्यांची जाऊबाई आणि शेजारच्या बाई तिघी जणी सोहळ्यात होत्या. त्यातल्या एकीने पाहिलं आता मोठ्या पातेल्यातली ती बासुंदी छोट्या पातेल्यातून सगळ्यांना वाढायची, म्हणून ती थोडीशी अशी ढवळली. आणि बाईच्या लक्षात आलं की सगळी बासुंदी नासली आहे. पानं तिकडे मांडलेले. विचार करा त्या बाईच्या मनावर केवढं दडपण आलं असं की आता पटकन शिराई करता येत नाही, लाडू तयार केलेले नाही. कुठला पदार्थ असा करणार की जो लगेच तुम्हाला पात्रावर वाढता येईल असा. कॅटरिंग वाल्याला मागण्याची व्यवस्था नव्हती. एक ऑर्डर केली प्रल्हादकडे, मागून घेतले 100 गुलाबजामुन, असंही काही व्यवस्था नव्हती. बाईच्या मनोमन. खरं ना, गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाच्या पुस्तकामध्ये महाराजांचं व्यक्तिरूप दर्शन नावाचं एक चॅप्टर दिलेलं आहे. त्याच्यामधल्या मागच्या पानावरचा दुसरा पॅरेग्राफ आहे, तो आपण सगळ्यांनी अवश्य वाचा, विशेषतः पुरुष मंडळींनी वाचावा. त्याच्यामध्ये ब्रह्मचैतन्य महाराज लिहितात की स्त्रियांनीच आतापर्यंत धर्म सांभाळाय. जोपर्यंत तिच्या कपाळावरचं कुंकू आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे तसं राहत नाही, तो आहे तोपर्यंत हा धर्म असाच छान राहणार आहे. स्त्री या संसारासाठी जास्त खस्ता करणारी दोघा नवरा बायकोंपैकी स्त्री जास्त असते. धर्म टिकवण्याचं काम तीच करते. इतकं सुंदर वर्णन महाराजांनी माता भगिनींविषयी केलं. ते अवश्य सगळ्यांनी वाचावं. मुलींनी याच्यासाठी वाचावं की त्याच्यासाठी त्याप्रमाणे आपल्याला वागायचं. पटकन बाईनी काहीही गोंधळ न करता यजमानांना जवळ बसून घेतलं. ते सोहळ्यातच होते. म्हणाले अशी अशी गडबड झालेली आहे, कशामुळे नाचली माहीत नाही, तुम्ही फक्त आता महाराजांच्या रामरायाजवळ जा आणि महाराजांनी तिथे अभिषेकाचं तीर्थ एका ग्लासमध्ये काढून ठेवलंय, तेवढं फक्त घेऊन या. आज्ञाधारक नवरा असतो, त्यांनी ते आणलं. त्या काकांनी, दाभेकर काकांनी ते आणलं. बाईनी मनोमन महाराजांना फक्त मनापासून प्रार्थना केली की महाराज 10 लिटरची बासुंदी नाचलेली आहे आणि लोकांना पात्रावर वाढायचं, माझी लाज राखा. मनोमन चिंतन केलं आणि ते तीर्थ 2 पळ्या त्या 10 लिटर बासुंदीमध्ये टाकलं. महाराजांचं स्मरण केलं. श्रीराम 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 म्हणत असं त्याला हलवलं. सज्जनो, घडलेली घटना आहे, बिलकुल सत्य म्हणजे सत्य आहे. पूर्ववत बासुंदी दिसली, पात्र मांडली, सगळं झालं. भोजन प्रसाद सगळ्यांचा झाला. नेहमीप्रमाणे कसं वागावं ना महाराजांकडनं शिकावं. जेवण झाल्याबरोबर घरात जाऊन त्या माऊलीला म्हणले, माय
मायबाई आज स्वयंपाक खूप चांगला झाला बरं, रामाला आवडला, बासुंदी भाजी फारच सुंदर झाली म्हणाले. आणि तोच रिप्लाय भोजन घेणाऱ्या प्रत्येकाने त्या सिंधुताईंना जाऊन सांगितला की काय सुंदर बासुंदी झाली हो. करता करविता राम आहे, पण त्याच्यासाठी लागणारी श्रद्धा, त्याच्यासाठी लागणारी निष्ठा. म्हणून सद्गुरूंवर ते म्हणाले, सद्गुरु तोची वेदांत, सद्गुरु वचन वेदांत, सद्गुरु वचन सिद्धांत, सद्गुरु वचन धादांत सप्रचित. हे जे समर्थ सांगतायत ना सज्जनो, हे फक्त आपल्याला अडॉप्ट करायचं, आपल्याला शिकायचंय. आणि मी पुन्हा पुन्हा नम्रपणे सांगतो की हे सगळं जे आहे ना एका दिवसात आपल्याला येईल असं नाही, एका वर्षात येईल असं नाही. हा अभ्यास आहे की मनाला सूचना देणं, सारखं वाचन करणं, सारखं चांगलं श्रवण करणं सद्गुरूंविषयी. आता एकच विषय, माझा सद्गुरू त्यांनी सांगितलेलं नाम, एक सद्गुरू, एक नाम, एक साधन. आणि मग तो आणि मी, मग ते आपल्याला, आपण शेजारती म्हणून राम आणि रामदास पहुडले नामी, हेही बोलावया, कोणीच उरलेलं नाही. हे सांगायला सुद्धा दोन नाही, राम आणि रामदास. ही अवस्था शेजारतीमध्ये आपण म्हणतो ती केवळ म्हणण्यापुरती नाही, तशी अवस्था महाराज मला कधी येईल. ही प्रार्थना. आणि सज्जनो, प्रार्थना फार काम करते. शरणागतीचा भाव नामाशिवाय येत नाही आणि शरणागतीशिवाय नाम येत नाही. पण नाम पहिलं घेतलं की हळूहळू शरणागतीचा भाव निर्माण होतो आणि त्या शरणागतीतून निर्माण होणारी तळमळ आणि प्रार्थना आपल्याला आपल्या नामसाधनेमध्ये खूप पुढे नेते. अशा या गोड चिंतनात 4 वाजेपर्यंत आपण छानपैकी जप करूया. श्रीराम.